आली र पेरणी धावत येर काळ्या मेघा किरपा आता करी सूरज शेतीकडे वळायचं आणि तो प्रयोगाला सुरुवात करतो. आपल्याकडे पहा, प्रयोगशील शेतकरी भरपूर असतात. अचानकपणे एखाद्या व्याख्यानामध्ये येतात आणि सगळे दुष्परिणाम रासायनिक खताचे कीटकनाशकाचे ऐकले की त्यांच्या डोक्यामध्ये बसतात आणि दुसऱ्या दिवसापासून बदल करायला सुरुवात करतात आणि अचानकपणे बदल करून ते ठाम राहतात. किती दिवसापर्यंत? पीक लागलं, पीक वाढायला लागलं आहे, पीक वाढतच नाही आहे तरीसुद्धा पेशन्स, पीक वाढत नाही आहे, फुटवे फुटायला लागलेत, फुलकळा निघत नाही आहे तरीसुद्धा थोडा धीर धरतात. फुलकळा निघाला आहे, नेमकी आळी आली आहे, काहीतरी निंबोळी अर्क मारलं आहे, जीवामृत मारलं आहे, दशपर्णी अर्क मारलं आहे, पण आळी आटोक्यात येत नाही तरी पण कंट्रोल. पण नेमके शेतमाल बाकीच्यांचे बाजारात गेलेत आणि त्यांच्या बाजाराला मालाला इतकं पैसे मिळालेत, बाजारभाव चांगले मिळाले, मग याची घालमेल सुरू होते. अचानकपणे टोमॅटोचा क्रेट 1500 रुपये 2000 रुपये व्हायला लागला, मग याची घालमेल सुरू होते. अरे जाऊ द्या, मग एवढा सीझन जरा बाजूला राहू, आता परत मग केमिकलवर येऊ, पुढच्या सीझनला परत सुरुवात करू. अशा पद्धतीने आमच्याकडे सेंद्रिय शेती स्वीकारणार आहे. पण तरीसुद्धा मी आशावादी आहे. भारतामध्ये आजही जगातलं जास्तीत जास्त सेंद्रिय शेती खालचं क्षेत्र आहे, कारण आपल्याकडे जमीनच तेवढी आहे. आजही भारतामध्ये जवळजवळ 50 लाख एकरवरती सेंद्रिय शेती केली जाते, ज्यापैकी 70% एरिया हा जंगलाखालचा एरिया आहे, त्यामुळं बाय डिफॉल्ट तो तेवढा आहे. पण 30% जो एरिया आहे तो 100% ऑर्गॅनिक फार्मिंग केली जाते. आता जुन्नर आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती जैविक शेती करावी का, हा तर माझा पहिला प्रश्न आहे. हा प्रश्न मलाच उत्तर द्यायचं झालं तर मी म्हणेल की जुन्नर आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती जैविक शेतीला सुरुवात करायची असेल तर पहिल्यांदा 3 वर्ष प्रयोग करावेत चांगले मनापासून आणि त्यानंतर 3 वर्षानंतर सेंद्रिय शेतीकडे वळावे. याचं कारण आहे की कोणत्याही जमिनीमध्ये बदल होत असताना जरी सर्टिफिकेशनची म्हणजे प्रमाणीकरणाची गरज आहे की तुमच्या जमिनीमध्ये 3 वर्ष काही टाकायचं नाही आहे, मग त्यानंतर 3 वर्षानंतर तुम्हाला प्रमाणीकरण मिळेल. माझं म्हणणं तसं नाहीच आहे. माझं म्हणणं आहे ज्यांना जैविक शेतीकडं सेंद्रिय शेतीकडं वळायचं आहे त्यांनी पहिल्यांदा काही गोष्टींचे बदल करायचे आहेत आणि त्या बदलांमध्ये एक पहिला बदल आहे तो म्हणजे ज्यांना परिपूर्ण सेंद्रिय शेती जैविक शेती करायची आहे त्यांनी पहिल्यांदा आत्मनिर्भर व्हायला गरजेचं आहे. बाजारातून सेंद्रिय निविष्ठा आणून ज्या लोकांना सेंद्रिय शेती करायची आहे त्यांनी सेंद्रिय शेती करू नये. याचं कारण आहे जमिनीचा पोत बिघडलेला आहे, कीटक आणि बुरशी यांच्यामध्ये एवढी प्रतिकार क्षमता तयार झालेली आहे की बाजारामध्ये यावर्षी आलेलं नवीन मॉलिक्यूल पुढच्या सीझनला पूर्णपणे फेल जात आहे. मक्यावरती आलेल्या आळीने दाखवून दिलेलं आहे, कोबी फ्लावरमधल्या आळीने दाखवून दिलेलं आहे, टोमॅटोमधल्या पांढऱ्या माशीने दाखवून दिलेलं आहे, डाळिंबामधल्या तेल्या रोगाने दाखवून दिलेलं आहे, सीताफळातल्या मिलीबगने दाखवून दिलेलं आहे, द्राक्षामधल्या अनेक किडी आणि रोगांनी शेतकऱ्याला दाखवून दिलेलं आहे. बाजारपेठेतलं कोणतंही कीटकनाशक 1 किंवा 2 सीझनपर्यंत चालतं, 3ऱ्या सीझनला ॲटोमॅटिकपणे ते आऊट होऊन जातं. का? याचं कारण आहे या निसर्गातला सर्वात बलशाली कोण हो? या पृथ्वीवरती सर्वात बलशाली कोण? हॅलो, माणूस. कोणी उत्तर दिलं? अरे वा. या पृथ्वीवरचा सर्वात बलशाली माणूस विषाणू बघितलाय का कोणी? मायक्रोस्कोप खाली बघावा लागतो आणि अतिशय चांगल्या मेगापिक्सलच्या मायक्रोस्कोप खाली पाहिलं. तो दिसतो कसा? हा कोरोनानंतर जगाला कळालं की विषाणू म्हणजे त्याला असे टोक असतात, टोकदार असतं, गोल असतं, हे असतं. विषाणू हा उघड्या डोळ्यांनी दिसतो का? नाही. माणूस जर बलशाली असेल तर उघड्या डोळ्यांनी सुद्धा न दिसणारे त्या अतिसूक्ष्म विषाणूने, एका विषाणूने, असे लाखो विषाणू निसर्गामध्ये आहेत.
एका विषाणूने माणसाला जायबंदी केलं होतं, तरीसुद्धा कोरोनानंतर मात्र माणूस परत एकदा म्हणतोय की ह्या पृथ्वीवरती सर्वात बलशाली मी आहे. अजिबात नाही. या पृथ्वीवरती तोच बलशाली आहे जो सर्वात सूक्ष्म आहे. सूक्ष्म कोण? सर्वात महत्त्वाचं कोण? आपण कधी आलो पृथ्वीवरती? मी थोडंसं पृथ्वीचं हे सांगतो, अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला सांगतो म्हणजे लक्षात येईल, आणि त्याच्यानंतर सगळा आपल्या माणसाचा अहंभाव गळून पडतो. काय आहे? पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली आणि नंतर हा निसर्ग तयार कसा झाला. तर सर्वात पहिल्यांदा पृथ्वीतून लावारस बाहेर आला. काय आला? लावारस बाहेर आला. तो थंड झाला. तो थंड झालेला लावारसाचं खडकामध्ये रूपांतर झालं. काही ठिकाणी अग्निजन्य खडक, काही ठिकाणी वेगवेगळे बेसॉल्ट, आपल्याकडं बेसॉल्ट रॉक आहे, असं वेगवेगळं आहे. त्या तयार झालेल्या खडकावरती हळूहळू पाऊस पडत राहिला. त्या पावसातून खडकाची झीज झाली आणि झीज झाल्यानंतर माती तयार झाली. आणि म्हणून तुम्हाला जगभरामध्ये मातीचे विविध प्रकार जाणवायला. माझं आता ओमानमध्ये काम चालू आहे, ओमान गव्हर्नमेंटबरोबर काम चालू आहे, मलावीमध्ये काम चालू आहे, मलेशियातल्या सरावैक एरियामध्ये काम चालू आहे, केनियामध्ये, मोझांबिकमध्ये काम चालू आहे. प्रत्येक ठिकाणी मातीचे प्रकार वेगळे आहेत, पण हा निसर्ग मात्र प्रत्येक ठिकाणी एकसारखा आहे. माती वेगळी आहे, वातावरण वेगळं आहे, सीझन वेगळे आहेत, पण निसर्गाचं मात्र जे काही दाखवायचे परिणाम सगळीकडे सारखे. मग झालं काय? माती तयार झाली. त्याच्यानंतर कुठंतरी एक बी अंकुरलं आणि पहिलं झाड तयार झालं. त्या झाडाला अन्न देण्यासाठी या पृथ्वी तलावरती पहिल्यांदा सूक्ष्मजीव आले. मग जीवाणू असेल, विषाणू असेल, बुरशी असेल. त्याच्यानंतर किडे जन्माला आले, छोटे. त्या छोट्या किड्यांवर उपजीविका करायला मोठे किडे तयार झाले. त्या मोठ्या किड्यांवर उपजीविका करायला पक्षी तयार झाले. ह्या पक्ष्यांवरती उपजीविका करायला प्राणी तयार झाले. आणि सर्वात शेवटी प्राण्यांवर उपजीविका तयार करायला मनुष्य प्राणी तयार झाला. आपण तिकडं आहोत. त्याच्या साधारणतः 5 लाख वर्ष अलीकडं आलं की मग प्राणी दिसणार आहे. त्याच्या 5 लाख वर्ष अलीकडं आलं की मग पक्षी दिसणार आहे. त्याच्या 5 लाख वर्ष अलीकडं आलं की मग किडे दिसणार आहेत. त्याच्या 5 लाख वर्ष अलीकडं आलं तर मग तुम्हाला छोटे किडे दिसणार आहेत. त्याच्या 5 लाख वर्ष अलीकडं आलं की मग बुरशी, जीवाणू. म्हणजे मानव या पृथ्वी तलावर यायच्या अगोदर जवळजवळ 40 लाख वर्ष, 3.9 बिलियन म्हणजे 39 लाख वर्ष जीवाणू आहेत, विषाणू आहेत. आणि म्हणून निसर्गामध्ये त्यांना जगण्याचा अधिकार जास्त आहे. आणि म्हणून कोरोनामध्ये माणसं जायबंदी झाली, पण कोरोना कंट्रोलमध्ये आला नाही. कोरोनाने आम्हाला एकच शिकवलं, आणि तो म्हणजे कोरोनामध्ये माणसं गेली. काही माणसं भीतीने गेली, काही माणसं ॲक्च्युअल आजाराने गेली. पण या सगळ्याचं सार मात्र एकच आहे, ज्याची इम्युनिटी चांगली होती ती माणसं टिकली, ज्यांची इम्युनिटी डाऊन होती ती माणसं गेली. मग निसर्गामध्ये एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये डार्विन नावाचा शास्त्रज्ञ नियम सांगून गेला. निसर्गामध्ये जगण्याचे 2च नियम आहेत. ते या निसर्गातल्या प्रत्येक जीवाला लागू होतात. कोण कोण जीव आहेत? सूक्ष्मजीव, किडे, पक्षी, प्राणी, माणूस आणि झाड. या सगळ्यांना ते डार्विनचे 2 नियम लागू आहेत. पहिला नियम आहे सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, म्हणजे ज्याला जगायचं आहे तो फिट असला पाहिजे. आणि दुसरा नियम आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स, ज्याला जगायचं आहे त्याला कायम तडजोड आणि कायम लढा द्यावाच लागणार आहे. लढण्याची ताकद किडींमध्ये जास्त आहे, लढण्याची ताकद सूक्ष्मजीवांमध्ये जास्त आहे, लढण्याची ताकद झाडांमध्ये जास्त आहे, लढण्याची ताकद माणसामध्ये कमी झालेली आहे. आणि म्हणून आता माणसं किडींपेक्षा आणि जीवाणूंपेक्षा जास्त मारायला लागलेली आहे. मग जैविक शेती, सेंद्रिय शेती का करायची आहे? तर मला जगासाठी नाही करायची आहे, मला स्वतःसाठी करायची आहे, असं जरी शेतकऱ्याला पटायला लागलं आजपासून, तर 3, 4, 5 वर्षानंतर, 10 वर्षानंतर तुम्हाला बऱ्यापैकी परिवर्तन झालेलं दिसेल. शेतकऱ्यांनी स्वतःसाठी का करावी याचं कारण आहे, जे पालक तो आज खात आहे. पालक आपण कशासाठी खातो? पालक याच्यासाठी खातो की पालकाच्या भाजीमधून आपल्याला कॅल्शियम मिळालं पाहिजे, पालकाच्या भाजीमधून आपल्याला इतर मिनरल्स मिळाली पाहिजेत. आता हाडांचे आवाज यायला लागलेले आहेत बघा तुम्ही. उठायला लागले की गुडघे आवाज देत आहेत, चालायला लागले की कंबर आवाज द्यायला लागलेले आहे. का? तर ज्या नाचणीमधून आम्हाला कॅल्शियम मिळायचं, ज्या बाजरीमधून कॅल्शियम मिळायचं, जो पालक खाल्ल्यानंतर कॅल्शियम मिळायचं, एक रिपोर्ट असा सांगतो आहे की 1 किलो 100 ग्रॅम पालक खाल्ल्यानंतर जेवढं कॅल्शियम मिळत होतं, आज तुम्ही 2 किलो पालक खा, तेवढं कॅल्शियम तुम्हाला पालकामधून मिळत नाही. याचा अर्थ आम्ही जे खातो आहे ते सगळं भुसार आहे, आमच्याकडं न्यूट्रिशन नाही आहे. आता जगामध्ये एक काळ असा होता की जग भूक भागवण्यासाठी काम करत होतं, म्हणजे फूड सिक्युरिटीसाठी काम करत होतं.
आता जगाचे सगळे नियम बदलले आणि जग न्यूट्रिशनल सिक्युरिटीसाठी काम करते. म्हणजे काय? माणसाला अन्नातून जीवनसत्व मिळाली पाहिजे. बाजरीतून माणसाला काय मिळालं पाहिजे? लोह, आयर्न. बाजरीतून मिळतच नाहीये. ज्वारीतून काय मिळालं पाहिजे? पालकातून काय मिळालं पाहिजे? बिटातून काय मिळालं पाहिजे? फळातून काय मिळालं पाहिजे? ते मिळत नाही. फक्त आम्ही खातोय आणि भूक भागवतोय. आणि म्हणून मग एवढं सगळं चांगलं खाऊन सुद्धा रोज डॉक्टरकडे जावं लागतंय. आणि मग डॉक्टर म्हणतो B12ची डिफिशियन्सी आहे, व्हिटॅमिन Dची डिफिशियन्सी आहे, D3 आहे. ही नावंही कधी आम्हाला कळाली नव्हती. त्या डिफिशियन्सी आम्हाला जाणवायला लागल्या. मग शेतकऱ्यांना बदल करायचे असेल तर आत्मनिर्भर व्हावं लागेल. आत्मनिर्भर व्हावं लागेल ह्या जमिनीतून असेल तर पिकामध्ये येणार आहे. जमिनीत कॅल्शियम पाहिजे हो तर पालक उचलणार आहे. तो कॅल्शियम टाकून उचलला जात नाही. हे उचलण्याचं काम सूक्ष्मजीव करणार आहेत. हे सूक्ष्मजीव तुमच्या आमच्या जमिनीतून कमी व्हायला लागलेले आहेत. बाजारपेठेतून जैविक खतं आणून तुम्ही किती वेळा सूक्ष्मजीव टाकणार आहात? नाही. 1980 साली आपल्या देशामध्ये बायोगॅस आले. घराघरामध्ये ज्यांच्याकडं गोधन होतं त्या मंडळींनी बायोगॅस लावायला सुरुवात केली. बायोगॅस आले, बायोगॅस बनायला लागले. त्या गॅसवरती स्वयंपाक तयार व्हायला लागला. त्या बायोगॅसमध्ये शेण टाकणाऱ्या गृहिणी होत्या. नंतर बायोगॅसच तयार होत नाही म्हणून शेण टाकायचं बंद झालं. बाहेर पडलेलं खताचं काय करायचं असाच ढीक पडत होता. वर्षभरातून कधीतरी उचलला जायचं. पण आज तुम्हाला सांगतो जगाच्या पाठीवरती खऱ्या अर्थाने याच भूमीमधून मी कामाला सुरुवात केली. भाग्यलक्ष्मी डेअरी फार्मवरती बायोगॅसमधून तयार होणारे जी उत्पादनं आज बाजारपेठेमध्ये खऱ्या अर्थाने क्रांती करतायत त्याच उत्पादनांना घेऊन मी आज भारताबरोबर जगातल्या 6 देशांमध्ये काम करतो. याचं कारण आहे जगातलं सर्वोत्तम खत कोणतं असेल तर बायोगॅसमधून बाहेर पडणारी स्लरी. आणि दुर्दैवाने भारतात आजही 95% लोक ते फेकून देत आहेत. 100 बायोगॅसपैकी 99 बंदच आहेत. का? तर शेण टाकून गॅस तयार होत नाही. आणि याच्यावरती तुम्हाला माहिती असेल जुन्नर तालुक्यातल्या ठेकेकरवाडी गावाला देशातला पहिला पुरस्कार मिळाला. 1 कोटी रुपयाचं पारितोषिक राष्ट्रपतींच्या हस्ते 2 महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये मिळालं. आणि ते फक्त बायोगॅस या प्रोजेक्टमुळं. बायोगॅसमधून तयार होणारा हे प्रोजेक्ट, त्याच ठिकाणी बनणारी स्लरी, त्या ठिकाणी खतं आज शेतकऱ्यांना मान्य व्हायला लागली. गावालाही मान्य व्हायला वेळ लागलं की हे खत आहे. पण ज्यावेळी जगातली अनेक उदाहरणं त्यांना दाखवली की हे जगातलं सर्वोत्तम खत आहे. मग ज्याला सेंद्रिय शेती जैविक शेतीकडे वळायचं आहे 2 गाया 2 बैल 2 म्हशी शेणासाठी का होईना शेतकऱ्यांनी परत एकदा आणून स्वतःच्या घरातल्या दावणीला बांधली गेली पाहिजेत. त्यातून येणारं रोजचं 25-50 किलो शेण याला गेलं तर त्यातून तयार होणारा गॅस हा तुमचा 1000 रुपयाचा सिलेंडर कमी करणार आहे. म्हणजे वर्षाचे 12,000 रुपये तुमचे तर असेच शेणाचे झाले. दिवसाला मिळणारं 50 किलो खत म्हणजे महिन्याचं जवळजवळ तुमचं 600 किलो आणि वर्षाचं 7 टन खत तुमचं 5 एकरची शेती चांगल्या पद्धतीने करू शकणार आहे. पण शेतकऱ्यांना अजूनही त्याची जाणीव होत नाही. आम्हाला बाजारातून आणलेल्याच निविष्ठांवरती काम करायला आवडतं. आम्हाला ब्रँड, दुर्दैवाने शेणाचा ब्रँड नाही आहे. पहिल्यांदा भाग्यलक्ष्मी किंवा गोवर्धनने शेणाच्या खताला ब्रँड दिला, ब्रँड. आणि हे सोन्यासारखंच आहे हे बाजारपेठेला दाखवून दिलं. म्हणून आता थोडीफार किंमत आहे. गोवर्धन आणि ठिकेकरवाडीसारखाच आज भारतातला सर्वात मोठा एक प्रोजेक्ट जो मी पाहतो आहे तो भारतातल्या कोटा शहरामध्ये आहे. 18,000 गायी कोटा आणि 50 किलोमीटरच्या क्षेत्रातल्या आम्ही एका ठिकाणी आणून बांधलेल्या आहेत. 18,000 गायी कशा आल्या हो? तर ठिकेकरवाडीचा प्रोजेक्ट पाहिला. कोटा महानगरपालिकेचे लोक त्या ठिकाणी आले आणि त्या ठिकाणी आल्यानंतर ठिकेकरवाडीच्या प्रोजेक्टनंतर मी त्या ठिकाणी जाऊन प्रेझेंटेशन केलं. कोटा शहर कशासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला माहिती आहे? हां, ओके, लादी फरशी. अजून कोटा शहर हे भारतातलं एज्युकेशन सिटी म्हणून पुढं आहे. तुम्हाला IIT, नीट, CET करायचं असेल तर सर्वात जास्त क्लासेस कोटा शहरामध्ये आहेत. आज कोटा शहरामध्ये जवळजवळ 4 लाख बाहेरचे विद्यार्थी येऊन शिकतात. आणि कोटा शहर जर आज तुम्ही पाहायला गेलं तर अतिशय सुंदर आणि अशा पद्धतीचं शहर आहे. त्या शहराला प्रॉब्लेम होता की तिथं आपल्याकडे जसे मेंढपाळ आहेत तिथं तसे गुर्जर समाजाची लोक आहेत की जे 50-100 गायी सांभाळतात, दुधाच्या गायी ठेवतात आणि बाकीच्या गायी अशाच सोडून चरायला देतात. परत गायी हे झाली लागली गेली की परत आणून हे करतायत. कोटा शहराला सर्वात मोठी समस्या होती ते म्हणजे रस्त्यावरती येणाऱ्या गायांची. बाजार समितीमध्ये गाया येणार, ते खाणार, ते सगळीकडे शेण पसरणार, सगळीकडे शेण होतं. ठिकेकरवाडीचा प्रोजेक्ट पाहिल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन प्रेझेंटेशन केलं. 1200 गुर्जर फॅमिलींना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं ज्या 50 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये होते. ते म्हणले आम्ही काय करणार, आम्हाला सगळीकडे फिरावंच लागतं, आम्हाला काही राहायला घर नाही आहे. आणि मग कोटा महानगरपालिकेने ठरवलं 1800 घरं बांधली, 10 गायी बांधायला जागा दिली,
चारा हे करायला हे केली, 200 एकर जमीन चारण्यासाठी रिकामी ठेवली, 1800 घरं, 18,000 गायी बांधल्या गेलेल्या आहेत. 18,000 गायींचं जवळजवळ 250 टन शेण रोजचं बायोगॅसला येतं. 4 टन त्या ठिकाणी CNG रोजचा तयार होतं आणि डेली मी त्या ठिकाणी 50 टन प्रॉम बनवतो. किती टन? माझी बाजार समितीतल्या संचालकांना, मार्केट यार्ड मित्रमंडळाला विनंती असेल, एक अभ्यास दौरा म्हणून तो प्रोजेक्ट पाहून या. लक्षात येईल की अशा पद्धतीने आज कोटा शहरामध्ये ज्या काही मोकळ्या फिरणाऱ्या होत्या गाया त्या एका ठिकाणी बांधल्या गेल्या. आज तो प्रोजेक्ट पाहिल्यानंतर भारतातल्या किमान 12 राज्यांमध्ये अशाच धर्तीवरती प्रोजेक्ट आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2 ठिकाणी आम्ही प्रोजेक्ट प्रेझेंटेशन केलेलं आहे, ते होणार आहे. काय होत आहे, त्या ठिकाणी तयार झालेलं खत हे शेताला जातं आहे, त्या ठिकाणी तयार होणारी स्लरी कोटा महानगरपालिकेच्या सगळ्या गार्डन्सला जाती आहे. त्याच्यामुळं कुठेही रसायनांचा वापर होत नाही. हे झाला मोठा प्रोजेक्ट. मला आज या ठिकाणी जुन्नर आंबेगावातल्या किंवा आंबेगावातल्या पर्टिक्युलरली शेतकऱ्यांना आव्हान करायचं आहे. आम्हाला जर सेंद्रिय शेती, जैविक शेतीकडे वळायचं असेल तर जमिनीची उत्पादकता वाढली पाहिजे. जमिनीची उत्पादकता, सुपीकता वाढवायची असेल तर शेणखत हे कुजलेलं याच्यामध्ये गेलं पाहिजे. आमच्याकडं मोठेपणा झाला आहे. मी 4 ट्रॉल्या, मी 6 ट्रॉल्या, मी 10 ट्रॉल्या शेणखत टाकला म्हणजे मी मोठा शेतकरी आहे. सर्वात अडाणी शेतकरी तो आहे की जो कुठंतरी खड्ड्यातलं 8-10 ट्रॉल्या उचलून आणलेलं शेण टाकतो आहे. ते शेण नाही आहे, ते शेणखत नाही आहे, ते शेण आहे की जे न कुजलेलं आहे, ज्याच्यामध्ये जीवाणू आणि विषाणू आहेत ते तुमच्या जमिनीमध्ये वाढत आहेत. ते गायीच्या पोटातून अनडायजेस्ट झालेलं आणि तिथंच तुम्ही टाकलेला सगळा चारा आहे की ज्याच्यामध्ये तणाचं बी आहे. ते शेण नाही आहे, खत नाही आहे, त्याच्यामध्ये हुमणीने टाकलेली अंडी आहेत आणि हे सगळं तुम्ही एका ठिकाणचं उचलताय, अख्ख्या 4 आणि 10 एकराला टाकून येत आहे आणि परत पीक लागलं रे लागलं की तणनाशकाची फवारणी करायला पुढे जात आहे. पीक उभारून आलं की खाली मुळीला उमणी खातीये उन्ही, त्यामुळं औषधं टाकायला जात आहेत. तुम्हाला मूळ समस्येवरती काम करायचं असेल तर दारादारामध्ये बायोगॅस उभे राहिले पाहिजेत. दारादारामध्ये तयार होणारी स्लरी ही त्या पिकांना गेली पाहिजे आणि त्यानंतर पहा, त्या पिकाला जर संतुलित खाद्य मिळालं तर निसर्गाने त्याला स्वतःची प्रतिकार क्षमता दिलेली आहे. मावा किडीविरुद्ध लढण्याची, पांढरी माशीविरुद्ध लढण्याची, कोणत्याही रोगाविरुद्ध लढण्याची. दुर्दैवाने त्या पिकाला संतुलित खाद्य नाही, त्यामुळे त्या पिकामध्ये प्रतिकार क्षमता नाही. त्या पिकामध्ये प्रतिकार क्षमता नाही, त्यामुळे त्याच्यावरती किडींचा प्रकोप होतो. त्या किडींपासून वाचण्यासाठी या ठिकाणी शेतकरी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी करतोय. आपणही विचार करा ना, एखाद्या व्हायरल इन्फेक्शनमुळं ज्यावेळी आपण 5 दिवस ॲडमिट होतो त्यावेळी डॉक्टरांनी दिलेल्या अँटीबायोटिकमुळं आपल्या शरीरातली सगळी ताकद निघून गेलेली असते. आपण ज्यावेळी भारीतली भारी कीटकनाशकं नेऊन पिकांवरती मारतो त्या पिकांची ताकद अजून कमजोर होते आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये ती कमजोर झालेल्या पिकांवरती परत कीड आणि याचा आहे. पण त्याच्याऐवजी जर त्या ठिकाणी जर स्लरी वापरली गेली, रेग्युलर पद्धतीने वापरली गेली तर पिकांमध्ये एक चांगली प्रतिकार क्षमता येणार आहे. आणि म्हणून 4 महत्त्वाचे नियम आहेत. जैविक शेती आणि सेंद्रिय शेतीकडे वळू नका. निसर्गाने त्याचा प्रकोप दाखवायला सुरुवात केलेली आहे. आम्ही समुद्र सपाटीपासून फक्त 100 ते 150 किलोमीटरवरती आहोत. समुद्र सपाटीच्या वरचं तापमान ज्यावेळी 1% वाढतं, समुद्राच्या पाण्याचं तापमान ज्यावेळी 1% वाढतो, नेचर मॅगझिनमध्ये आलेलं आहे. कारण क्लायमेट चेंज नॉलेज नेटवर्क इन इंडिया या जर्मनीच्या संस्थेबरोबरच्या प्रोजेक्टमध्ये मी काम केलेलं आहे, इंटरनॅशनल आणि नॅशनल लेवलला. त्यामुळं वातावरण बदलातले परिणाम तुम्हाला आम्हाला सर्वात जास्त जाणवणार आहेत. समुद्राच्या पाण्याचं तापमान ज्यावेळी 1 डिग्री सेल्सिअसनी वाढतं, तिथून 150 ते 200 किलोमीटरच्या पेरीफेरीमध्ये 365 दिवसामध्ये किमान 3 ते 4 मोठी वादळं येतात. ह्या वादळांमुळं आमची हॉर्टिकल्चरची पिकं नामशेष होणार आहेत. या वादळांमुळे आमच्याकडे मोठ्या प्रमाणावर किडींचा प्रादुर्भाव होणार आहे. या वादळांमुळे आम्हाला मोठ्या नैसर्गिक आपत्तीला सामोरं जावं लागणार आहे. आणि मग निसर्गाने दाखवलेले हे परिणामांपासून जर आम्हाला वाचवायचं असेल, मी बायोगॅसचा एवढा प्रचार प्रसार का करतो? आज माझी कंपनी फोरकास्ट ॲग्रो एनर्जी LLC ओमानमध्ये स्थापन झालेली आहे. आज मी आफ्रिकेमध्ये काम करतोय, आज मी साऊथ ईस्ट एशियामध्ये काम करतो. का? आज वातावरणातला सर्वात जास्त ग्लोबल वॉर्मिंगला जबाबदार कोण कोण जबाबदार आहे? तुम्हाला काय वाटतं? कोण जबाबदार आहे? वाहने. ओके, वाहने. अजून कारखाने. अजून वृक्षतोड. ओके. सर्वांना वाटतं वातावरणामध्ये जाणाऱ्या हरितवायू, ग्रीन गॅस ज्यांना म्हटलं जातं, म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन मोनॉक्साईड आहे, कार्बन डायऑक्साईड, पण सर्वात जास्त जो आहे तो मिथेन हा जबाबदार आहे जागतिक तापमान वाढीला. आणि सर्वात जास्त मिथेनचं इमिशन कोण करतं तुम्हाला माहिती आहे का? आम्ही सांभाळणारी गाया, बैल, जनावरं.
सर्वात जास्त वातावरणामध्ये मिथेनचं इमिशन कोण करतं? तर आपण सांभाळत असलेली जनावरं. याचं कारण आहे, आम्ही गाईला जे खायला घातलेलं आहे, गाई पोटामध्ये पटकन खाते आणि तिच्या पोटामधून ती रवंत करत असते. हे रवंत करत असताना तिच्या तोंडातून मिथेन बाहेर पडत असतो, तिच्या शेणातून गोमूत्रातूनही मिथेन बाहेर पडत असतो. हे शेण तुम्ही जर वर्षभर तसंच ठेवलं, हा मिथेन वातावरणामध्ये जातो, तो ओझोन वायूच्या थराला भगदाड पाडतो आहे आणि त्याच्यामुळे सूर्याचे अतिनील किरण डायरेक्ट पृथ्वीवरती पोचायला लागलेत आणि जगभर तापमान. आणि म्हणून जनावरं, वाहने, नंतर कारखाने आणि नंतर रसायनातून होणारं प्रदूषण. आज भारतामध्ये जगातली सर्वात जास्त जनावरे आहेत आणि सर्वात जास्त उघड्यावरती शेण जे आहे ते भारतामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळी जैविक शेतीकडे वळायचं आहे, 4 गोष्टी. जमिनीची सुपीकता टिकवायची असेल तर पुन्हा एकदा जनावरं आपल्या गोठ्यामध्ये येऊ द्यात. जी मोकाट फिरताय, ज्यांचं शेण मोकाट पडतं आहे, ते आपल्या बायोगॅसमध्ये जाईल, त्याची स्लरी वर्षभर वापरू शकाल. जमिनीमध्ये पिकाची पेरणीच करणार नाही, हा ठाम नियम डोक्यामध्ये लावून घ्या. कोणतंही कीड आणि रोग आल्यानंतर 3रा नियम. पहिला नियम, बायोगॅस लावा, जनावरं परत गोठ्यामध्ये येऊ द्या आणि स्लरीचा वापर करा. 2रा नियम, बीज प्रक्रिया केल्याशिवाय मी कोणतंही पीक लावणार नाही. याचं कारण आहे, आमच्या लहान मुलांना जर आम्ही चांगलं खाद्य दिलं नाही तर आताची पिढी तरी तुम्हाला आपण कसे तगलो आहोत, पुढच्या पिढीचं मात्र अतिशय वाईट आहे. पिझ्झा, बर्गर, मॅगी खाणाऱ्या पिढीचं प्रचंड वाईट आहे, प्रचंड वाईट दिवस आहेत त्यांच्यावरती. आणि म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला प्रामाणिकपणे विनंती करेल की 2रा नियम जो आहे माझा, बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणताच पीक लावू नका. 3रा नियम महत्त्वाचा आहे आणि तो नियम आहे, कोणतीही कीड आणि रोग आल्यानंतर डायरेक्टली रसायनांच्या फवारण्यांना जाण्याच्या अगोदर मला मावा कीड आली, फुलकीड आलेली आहे, पांढरे सापळे, पिवळे चिकट सापळे, निळे चिकट सापळे जर मी लावले तर त्या ठिकाणी कीड आकर्षित होईल, किडीचं प्रमाण कमी होईल. मग मात्र कुठंतरी निंबोळी अर्कावरती, कुठंतरी व्हर्टिसिलियम नावाच्या बुरशीवरती, कुठंतरी बिवेरिया नावाच्या बुरशीने सुद्धा आटोक्यात येणार आहे. आणि नाहीच कंट्रोल झालं, मग इमिडा मारा. आमची पहिलीच फवारणी इमिडाची, सगळाच गोंधळ आहे. आणि सर्वात 4था नियम जो आहे तो आहे, कोणतंही पीक काढण्याच्या अगोदरच्या कालावधीमध्ये आणि फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये, सर्वात महत्त्वाचं फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये. मी का सांगतो हा शेवटचा नियम? याचं कारण आहे, सगळ्या शेतकरी बंधूंना, या ठिकाणी उपस्थित असलेल्या मार्केट यार्डच्या कर्मचाऱ्यांना, पदाधिकाऱ्यांना, सगळ्यांना विनंती आहे, तुमचं आमचं अस्तित्व निसर्गातल्या एका कीटकावर अवलंबून आहे आणि तो कीटक आहे मधमाशी. तुम्हाला आम्हाला लागणाऱ्या अन्नामधला 70% अन्न बनवण्याचं काम ही मधमाशी करते, परंतु दुर्दैवाने मधमाशी निसर्गातली संपायला लागलेली आहे. माझा एक ब्लॉग मी लिहिला होता, CCD, मानवाच्या अस्तित्वाचा 100 प्रश्न. CCD म्हणजे बऱ्याच शहरातल्या लोकांचे मला फोन आले, CCD म्हणजे कॅफे कॉफी डे का, की आम्ही कॉफी पिते हे चुकीचं आहे का? तर CCD म्हणजे कॅफे कॉफी डे नाही, तर CCD म्हणजे कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर. कॉलनी कोलॅप्स डिसऑर्डर म्हणजे काय? तर मधमाशाच्या वसाहतींना लागणारा हा एक रोग आहे की ज्याच्यामध्ये निसर्गातल्या मधमाशा संपुष्टात यायला लागलेल्या आहे. का बरं? शेवटचा 1 मिनिट या ठिकाणी मी घेतो आणि मी या ठिकाणी थांबणार आहे. मधमाशी ही तुमच्या आमच्या अस्तित्वासाठी अतिशय जबाबदारीची आहे. का? याचं कारण आहे, ही मधमाशी संपली तर आपलं 70% अन्नच तयार होणार नाही, कारण परागीभवन करण्यासाठी मधमाशी लागते आणि आम्ही नेमकी फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये जास्तीत जास्त कीटकनाशकं मारतो. पहा, तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा. फुलकाळात चालू झाला रे झाला की आमच्या फवारण्यांची मात्रा वाढून जाते आणि आपल्या शेतामध्ये फुलोऱ्याच्या अवस्थेतच मधमाशा येतात. ह्या मधमाशा फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये आल्यानंतर स्वतः मध उचलत असताना, परागकण उचलत असताना त्यांच्या पायाबरोबर कीटकनाशकं जातात. ही कीटकनाशकं ज्यावेळी मधमाशीच्या पोळ्यामध्ये जातात ते मधामध्ये मिक्स होतं. ज्या चांगल्या आरोग्यासाठी आपण मध खातो ना, ते सर्वात अडल्ट्रेटेड आहे. आत्ता आपण मध कशासाठी खातो सगळ्यांना माहिती आहे, सर्वात अडल्ट्रेटेड तेच आहे. याचं कारण आहे, यांच्या पायाबरोबर फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये मारलेली कीटकनाशकं जातात. या कीटकनाशकांचा परिणाम आपल्यावरती होतो, पण त्याच्यापेक्षा जास्त मधमाशींवरती होतो. का? ही कीटकनाशकं ते गेल्यानंतर मध हे अन्न कुणाचं? मधमाशांचं. हे रसायन मिश्रित मध त्यांनी खाल्ल्यामुळं त्यांना एक आजार झालेला आहे की ज्या आजारामध्ये त्यांना स्मृतिभ्रंश होतो. म्हणजे तुम्ही पहा की आपल्याला ज्यावेळी सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजे केंद्रीय मज्जातंतूची जी मध्यवर्ती सिस्टीम आहे ती डॅमेज होती मधमाशांची. आपली जर ती डॅमेज झाली तर आपल्याला काहीच कळत नाही. मला इथं लागलंय, हे लागलेली पहिली संवेदना मेंदूपर्यंत जाते. हा मेंदून मधमाशांचा निकामी व्हायला लागला. का? मधमाशा ह्या सामाजिक कीटक आहेत. सामाजिक कीटकांमध्ये मधमाशी काय आहे, तर रोज सूर्य उगवल्यानंतर 40,000 मधमाशांच्या पोळ्यातून 20, 25, 50 मधमाशा पहिल्यांदा बाहेर पडतात आणि त्या मध शोधायला जातात. आणि ज्या ठिकाणी मध आहे
ते मध कुठं आहे हे परत आणून पोळ्यामध्ये आल्यानंतर बाकीच्या मधमाशांना सांगतात. ते कसं सांगतात? पोळ्यामध्ये आल्यानंतर त्या 2 प्रकारच्या डान्स करतात. पहिला डान्स असतो तो असं चक्राकार नृत्य आहे. हे मी जे सांगतोय ते तुम्ही सर्च करू शकता. चक्राकार नृत्य आहे. त्या गोल 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 नाचल्या की मधमाशीच्या पोळ्यातल्या बाकी 40,000 मधमाशांना, कामकरी माशांना कळतं की आजचं आपलं जे मध आहे ते 50 मीटरच्या आतमध्येच आहे. अजिबात 50 मीटरच्या बाहेर जायचं ते ऐकतात, माणसांसारख्या नाही आहेत. आपल्याकडे नेते मंडळी सांगितले तरी आपण पटकन ऐकत नाही. ते ऐकतात आणि ते 50 मीटरमध्येच मध शोधतात. कमी वेळेमध्ये जास्त मध सापडतं. आणि दुसरा डान्स असतो इंग्रजी 8 आकाराचा, ज्याला वॅगल डान्स म्हटलं जातं. त्यांनी जर अशा प्रकारे डान्स केला तर इतर मधमाशांना कळतं आजचं आपलं जे खाद्य आहे ते 50 मीटरच्या बाहेर आहे आणि या दिशेला आहे. असा डान्स केला तर कसा? ह्या बाजूने. आणि त्यांनी ह्या दिशेने डान्स केला तर कळतं ह्या दिशेला आहे, ह्या दिशेने डान्स केला तर कळतं ह्या दिशेने. आता प्रॉब्लेम काय आहे? ही कीटकनाशकं मधमाशांच्या सेंट्रल नर्वस सिस्टीमला डॅमेज केल्यामुळं मध शोधून येत आहेत. पोळ्यामध्ये आल्यानंतर कळतच नाही गोल नाचायचं आहे का इंग्रजी 8 आकारात नाचायचं आहे. इतर मधमाशांना वेळेमध्ये संदेश न गेल्यामुळं मधमाशांना मध गोळा करता येत नाही. मध न मिळाल्यामुळं निसर्गातल्या मधांची पोळी नामशेष व्हायला लागली. आणि त्याचा परिणाम आपल्याला मध मिळणार नाही इथपर्यंत नाही आहे, तर आपल्या पिकांमध्ये परागीभवन होणार नाही आहे. आणि पिकांमध्ये परागीभवन जर झालं नाही तर तुम्हाला आम्हाला मात्र पहिल्यांदा किडे खावे लागतील. आता प्राण्यांपर्यंत आपण आहोत, पण प्राणी पूर्ण आहेत का? तर नाही. मग त्यातल्या त्यात खायला काय चांगलं? तर किडे. साऊथ ईस्ट एशियातले लोक खातात सगळे किडे वगैरे, सगळे किडे खातात. किडे चांगले, प्रोटीन भरपूर असतं किड्यांमध्ये. किडे. त्याच्यानंतर काय खाणार आहे? तर मग आपण पहिल्यांदा सगळे प्राणी संपवणार, जे चालतही नाहीत असे संपवणार. आणि ते सगळं नाही संपलं तर मग मात्र एक काळ पृथ्वी तलावरचा असा येऊ शकतो की माणसं माणसाला सुद्धा खाऊ शकतात, कारण प्रत्येकाला जगायचं आहे. आम्हाला जर या पृथ्वीवरचं माणसाचं अस्तित्व जर जगवायचं असेल तर या 4 बेसिक गोष्टींना धरून आम्ही खऱ्या अर्थाने येणाऱ्या काळात शेती करू. याचं कारण आहे निसर्गात होणारे बदल हे जाणवल्यानंतर आम्ही फक्त तेवढ्या वेळापुरते सिरियस होतो, अजिबात नाही. प्रत्येकाला आतून सिरियस होता आलं पाहिजे. फक्त दशक्रियेपुरतं माणूस ICUमध्ये असल्यानंतर, व्हेंटिलेटरवर असल्यानंतरपर्यंत सिरियस होऊ नका. सिरियस हे रोजच्या दिनचर्येत ज्यावेळी होईल त्याचवेळी बदल होणार आहे. आणि त्याचवेळी खऱ्या अर्थाने आम्ही सेंद्रिय शेतीचा स्वीकार करू. नाही तर सेंद्रिय शेती मी सांगून होणार नाही आहे. सेंद्रिय शेती टोमॅटोच्या क्रेटचा रेट ठरवतो, करायची का नाही. सेंद्रिय शेती कोबी फ्लॉवरचे वाढलेले रेट ठरवतात. आणि सेंद्रिय शेती शेतमालाला बाजारभाव कसा मिळणार आहे हे ठरवतोय. पण मला माझ्यासाठी सेंद्रिय शेती करायची आहे, माझ्या दीर्घायुष्यासाठी करायची आहे. आणि हे सगळं मी घाम गाळून ज्यांच्यासाठी करतोय त्या घरातल्या माझ्या लहान मुलांसाठी, त्या पिढीसाठी करायची आहे. आणि म्हणून मला सेंद्रिय आणि जैविक शेती करायची आहे. एवढा जरी संदेश खऱ्या अर्थाने आंबेगावातल्या शेतकऱ्यांपर्यंत आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून गेला तरीसुद्धा आजच्या कार्यक्रमाचं फलित झालं असं या ठिकाणी वाटेल. मी तुमच्यासाठी 24/7 जुन्नर आंबेगाव तालुक्यासाठी आहे, कारण मातृभूमी आहे. त्यामुळं कधीही कुणालाही शेतीतले नवीन प्रयोग करायचे असतील नक्कीच बोलवा, फोन करा. फोनवरती अवेलेबल असतो, व्हॉट्सॲपवरती अवेलेबल असतो. धन्यवाद. माता की भारत माता की वंदे वंदे. जय जवान, जय जवान. धन्यवाद.